गंगापूर तालुक्यातील शहापूर ते शेकटा रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट दर्जाचं होत असून या रस्त्याचं काम अंदाजपत्रकानुसार करून जोपर्यंत इस्टिमेटनुसार काम होत नाही तोपर्यंत बिल अदा करू नये आणि या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गंगापूर तालुक्यातील शहापूर ते शेकटा रस्त्याचं काम 1400 मीटर अंतराचं असून या कामासाठी बांधकाम विभागाकडून 1.5 कोटी रुपयांची मंजुरी आहे। हे काम युनायटेड इन्फाई एजन्सीला देण्यात आले। या एजन्सीकडून सुरू होऊन 1 वर्ष होत आलं, मात्र संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम थातूरमातूर तसेच इस्टिमेटनुसार न करता तसेच रुंदीकरण नाही केले। त्याचप्रमाणे विहिरीचा दगड आणून याचे खडे तयार करून रस्त्याच्या कामासाठी वापर केलाच होते, मात्र तसे केले नाही। शहापूर ते शेकटा रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम इस्टिमेटनुसार करावे। जोपर्यंत काम अंदाजपत्रकानुसार होत नाही तोपर्यंत बिल अदा करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी ज्ञानेश्वर आळंजकर, उद्धव शिंदे, संतोष शिंदे, रामेश्वर आळंजकर, जगन्नाथ शिंदे, देविदास शिंदे, किशोर आळंजकर, पंडित आळंजकर, अप्पासाहेब आळंजकर, प्रकाश शिंदे, दत्तात्रय आळंजकर, बाळासाहेब शिंदे, योगेश आळंजकर, पोपट शिंदे, ऋषिकेश शिंदे, महेश आळंजकर, भारत आळंजकर, लक्ष्मण दिवटे, अनिल शिंदे, आकाश शिंदे, किशोर शिंदे, कचरू आळंजकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। गंगापूर तालुक्यातील शहापूर ते शेकटा हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर आपण आलेलो आहोत। इथे हा जो रस्ता आहे 1400 मीटर आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सदरचे काम करीत आहे। 1.5 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, परंतु ग्रामस्थांचा असा आरोप आहे की हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत आहे। आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत। ग्रामस्थ आहेत। काय नाव आहे तुमचं? माझं नाव संतोष रुस्तम शिंदे। मी या ठिकाणी या गावचा नागरिक आहेत। या रोडचं काम सार्वजनिक बांधकाम विभागातून 1400 मीटर मंजूर झालेलं असून याला 1.5 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, परंतु हे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचं होत आहे। तरी यावेळेला आम्ही वेळोवेळी तक्रार करूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि आता डांबराचा जो लेअर चालू आहे हा एकदम निकृष्ट प्रतीचा आहे। डायरेक्ट हाताने निघत आहे, खाली कुठलीही साफसफाई न करता डायरेक्ट लेअर केलेला आहे। या ठिकाणी पूर्ण लेअर आहे, हाताने निघून खाली माती आहे। या ठिकाणी पूर्ण खाली माती तशीच आहे या रोडला। तरी मी सार्वजनिक विभागाला विनंती करतो की इस्टिमेटनुसार या रोडचं काम करून घेण्यात यावे आणि आमचं चांगलं उत्कृष्ट प्रतीचं काम झालं पाहिजे, हेच आम्ही प्रशासनाला विनंती करतो। असा आरोप होत आहे की डांबरीकरणाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले, त्यामुळे हे डांबर त्वरित निघत आहे, हाताने निघत आहे। आपण दुसरे ग्रामस्थ आहे, त्यांच्याशी माहिती घेणार। काय म्हणतात? हे काम पहिल्यापासून खूप निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। आम्ही याच्या आधी पण साहेबांना बोलवलेलं होतं, आधी पण बातमी लावलेली होती, तरी पण त्यांनी जे करायचं तेच करू लागलेत। आणि आता जे कामगार लोक आहेत ते सुद्धा खूप धमक्या देतात ते की नाही आम्ही आमच्या हिशोबाने करू, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या। आता ही काय कामगार लोकांची पद्धत झाली का बोलण्याची? एवढं काम निकृष्ट दर्जाचं करायचं आणि हे असं बोलणं हे चुकीचं आहे। शासनाला याची दखल घ्यावी। बरं, आता हे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे, तुम्ही पुढील दिशा काय ठरवणार आहे? काय नेमकं याचं काम आम्ही या ठिकाणी सार्वजनिक विभागाला अर्ज देऊन आम्ही हे काम बंद करण्याची विनंती करणार आहेत उद्या सोमवारी। तर उद्या आम्ही अर्ज देणार आहे या ठिकाणी आणि हे काम तात्काळ थांबवण्यात यावे। जोपर्यंत इस्टिमेटनुसार हे होत नाही, या रस्त्याचे लेअर चेक होत नाही पूर्ण सुरुवातीपासूनचे, तोपर्यंत याला कुठल्याही पद्धतीचं काम आम्ही परवानगी पुढे देणार नाही, काम होऊन देणार नाही आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी। ग्रामस्थांनी अशी ठोस भूमिका घेतली आहे की जोपर्यंत अंदाजपत्रकानुसार काम होत नाही तोपर्यंत आम्ही काम होऊ देणार नाही, काम अंदाजपत्रकानुसार इस्टिमेटनुसार करावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। मी इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।